हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ जे क्लर्क भरती आहे ना, मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 नागपूर खंडपीठामध्ये क्लर्क, ठीक आहे, क्लर्क या पदासाठी जी एक्झाम होणार आहे, ठीक आहे, क्लर्क या पदासाठी जी एक्झाम होणार आहे त्या पदाच्या त्या एक्झामचा सिलेबस आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत। ठीक आहे, काय काय बघणार आहोत तर सब्जेक्ट बघणार आहोत, कोणकोणते सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट्स कोणकोणते ते बघणार आहोत आणि या सब्जेक्टच्या आतमध्ये नेमक्या कोणकोणत्या टॉपिकवर तुमचे प्रश्न येणार आहे आपण ते बघणार आहोत। ठीक आहे, एकंदरीत पाहता डिटेलमध्ये तुम्हाला मी सिलेबस इथे बनवलेला आहे, निश्चितच तुम्ही तो फॉलो करा आणि जास्तीत जास्त मार्क्स घेऊन 85 आउट ऑफ 90 मार्क्स घेऊन रिटन एक्झाममध्ये 85 आउट ऑफ 90 मार्क्स घेऊन निश्चितच तुमचं यश तुम्ही निश्चित करा। ठीक आहे, यश तुमचं पक्क करा। आता मी हे का बोलत आहे 90 पैकी 85 मार्क, कारण मी ऑलरेडी स्वतः 100 पैकी 90 मार्क घेतले। ठीक आहे, कशामध्ये, पोस्टमन या एक्झाममध्ये, आणि 88 मार्क घेतले 100 पैकी MTS मध्ये। ठीक आहे, या दोन्ही पण एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहे। आणि तलाठी 2019 मध्ये 2019 तलाठी याच्यामध्ये किती माझे प्रश्न बरोबर होते तर 87, ठीक आहे, आउट ऑफ 100 एवढे माझे प्रश्न बरोबर होते आणि याला तुम्ही मार्कमध्ये कन्वर्ट करा तर 174 आउट ऑफ 200 होते। ठीक आहे, चला, हे माझे 3 रिझल्ट आले आतापर्यंत। एवढे मार्क घेतले मी तलाठी 2019 आणि 2023 दोन्हीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स होते। ठीक आहे, इथे आणि इथं 40 पैकी 38 दोन्ही ठिकाणी गणितामध्ये मार्क होते। ठीक आहे, चला, एवढा चांगला स्कोर आहे माझा। निश्चितच तुम्ही माझ्या ॲनालिसिसनुसार स्टडी करून तुम्ही तुमचं यश पक्क करू शकता। ठीक आहे, चला बघा, कारण मी या गोष्टी स्वतः केल्या आहेत, त्यामुळे तुम्ही इथे तुम्हाला सांगत आहोत या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। ओके, चला, ज्यांनी कोणी तयारी करत असाल त्यांनी निश्चितच माझी यूट्यूबर आहे एक, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता बुद्धिमत्तेसाठी। ओके, चला, त्या बुद्धिमत्ता बॅचमध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार ते सांगत आहोत। हे टॉपिक्स आणि हे टॉपिक्स माझ्या बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये आहे म्हणाच्या, पूर्ण शिकवून दिलं आहे म्हणजे यूट्यूबवरच। त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकोरे। आउट ऑफ मॅथ का ठेवलं मी या बॅचचं नाव, कारण की इथे बघा, तलाठी 2019 आणि तलाठी 2023 दोन्ही वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क भेटले, 50 पैकी 50 मार्क्स भेटले, त्यामुळे मी आउट ऑफ मॅथ्स हे नाव ठेवलेलं आहे। ठीक आहे, आता या बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटेल ते सांगतो। एकूण हे 20 आणि हे 20 असे एकूण 40 टॉपिक्स मिळेल आणि 138 लेक्चर्स मिळेल। अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी सगळे जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। डिटेलमध्ये ॲनालिसिस करून लेक्चर्स मी व्हिडिओ शूट केलेले आहे, सगळे लेक्चर्स अपलोड केलेले आहे माझ्या ॲपवर। ठीक आहे, निश्चितच तुम्ही जॉईन करू शकता। आता माझे हे 3 रिझल्ट आहेत, चेक करून घ्या आणि स्कोर पण चेक करून घ्या। 100 पैकी 90 स्कोर, 100 पैकी 88 स्कोर, 200 पैकी 174 स्कोर आणि माझे हे 3 रिझल्ट आहे। ओके, चला, घटकनिहाय पण तुम्ही रिझल्ट माझा चेक करू शकता किती आहे तर बघा, 40 पैकी 38, 30 पैकी 25, 40 पैकी 38, 30 पैकी 27, 30 पैकी 23, 30 पैकी 27, इकडे 50 पैकी 50, 50 पैकी 46, 50 पैकी 44। ठीक आहे, चांगला स्कोर आहे एकदम, 50 पैकी 34 वगैरे, एवढा स्कोर चांगला आहे। निश्चितच या पद्धतीने तुम्ही स्कोर करून तुमचं यश तुम्ही पक्क करा। हे माझे काही रिझल्ट आले नाही, परंतु तुम्ही इथे स्कोर चांगला आहे। वरचे 2 सब्जेक्ट बघा, इथे या सगळ्या एक्झामची मी प्री क्रॅक केली आणि मेन्स दिलेली आहे, टायर 2 दिलेली आहे। चला, आजच्या लेक्चरकडे वळू। एक मिनिट, तुम्हाला काय काय असणार संपूर्ण सिलेबसमध्ये, नेमकं काय काय घटक असणार, कोणकोणते सब्जेक्ट असणार ते सांगतो आणि त्यानंतर सब्जेक्टच्या आतमध्ये कोणकोणते टाईप असणार ते सांगतो। सब्जेक्ट पहिले थोडं लिहून घेतो मी, रिझनिंग, ठीक आहे, स्पेलिंग वगैरे थोडं चेक करून घ्या। आता एकूण तुम्हाला 6 सब्जेक्ट असेल, रिझनिंग, दुसरा आहे मॅथ्स, तिसरा तुम्हाला GK, चौथा मराठी,
5वा इंग्लिश आणि 6वा तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज. कॉम्प्युटर नॉलेज. ठीक आहे, नॉलेज स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. एवढे तुम्हाला 6 सब्जेक्ट तुम्हाला या मुंबई उच्च न्यायालय भरतीला विचारले जातील. ओके, चला आता हे 6ही सब्जेक्ट, या 6ही सब्जेक्टच्या नेमक्या कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले आहे, कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायला पाहिजे ते सांगतो. मी जो सिलेबस बनवला आहे तो सिलेबस अगदी प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून बनवला आहे. कोणकोणत्या प्रिव्हियस इयर इथं 2019ची भरती आणि 2023ची भरती. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालय भरती 2019 आणि मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 यांचं ॲनालिसिस करून मी इथे सिलेबस तुमचा बनवलेला आहे. सर्वात महत्त्वाचं अल्फाबेट सिरीज याच्यावर प्रश्न आले प्रिव्हियस इयरमध्ये. अंकमालिका किंवा नंबर सिरीज याच्यावर प्रश्न आले प्रिव्हियस इयरमध्ये. अंक अक्षर मालिका किंवा अल्फाबेट नंबर सिरीज मिक्सवाली याच्यावर प्रश्न आले आहे. सांकेतिक भाषा याच्यावर प्रश्न आले आहे. समान संबंध याच्यावर पण प्रश्न आले. समान संबंध म्हणजे काय तर ॲनालॉजी किंवा सिमिलरिटीज. सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग. आणि वर्गीकरण म्हणजे काय तर क्लासिफिकेशन किंवा ऑड मॅन आउट किंवा डिफरन्सेस. दिशा डायरेक्शन्स. त्यानंतर आहे नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन. घड्याळ किंवा क्लॉक. दिनदर्शिका किंवा कॅलेंडर. विधानमूलक निषेध स्टेटमेंट किंवा कन्क्लुजन. बघा इथं जे तुम्हाला टॉपिक दिसत आहे ना ते सगळे टॉपिक मी यूट्यूबवर शिकवून दिलेले आहे. निश्चितच तुम्ही ती बॅच कंप्लीट करा. ठीक आहे, काय 70 लेक्चर आहे. 10-12 दिवसामध्ये तुमचे सगळे कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे, अर्ध्या तासाचे 70 लेक्चर आहे. निश्चितच तुम्ही बॅच घेऊन घेतो. यूट्यूबवर आहे, फ्रीमध्येच आहे, काही तेवढा मोठा इश्यू नाही तो. ठीक आहे, आणि त्या बॅचमध्ये तुमचं सगळं मॅथ रिझनिंग तुमचं कंप्लीट होऊन जाते. ओके, चला आकृत्यांची मालिका. माहितीचा पुरेसापणा किंवा डाटा सफिशियन्सी. ठीक आहे, सगळे मी टॉपिक शिकवून दिलेले आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत जैसे ते टॉपिक माझे आलेले आहे. फक्त काय तर हे तुम्हाला कुठं भेटेल तर माझी जे लॉजिकल रिझनिंग हे मी चॅप्टर शिकवलं आहे. तार्किक विश्लेषण नावानं चॅप्टर शिकवलं आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे आतमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, चला. आणि आकृत्यांवरील प्रश्न आहे त्याच्यामध्येच मी आकृत्यांची मालिका पण कव्हर केलेली आहे. ओके, आणि माहितीचा पुरेसपणा हे तुम्हाला 4-5 टॉपिकमध्ये माहितीचा पुरेसपणा यावर पण काही क्वेश्चन टाकलेले आहे, काही टाइप्स टाकलेले आहे. ठीक आहे, आता हे सेपरेट चॅप्टर नाही शिकवलं पण वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये याचे क्वेश्चन मी कव्हर केलेले आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. मुंबई उच्च न्यायालय भरती तुमचे एकूण एवढे 13 टॉपिक तुम्हाला इथे कव्हर करायचे आहे रिझनिंगमध्ये. ठीक आहे, चला. त्यानंतर आता हे टॉपिक मी कुठून काढले तर प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून. त्यानंतर मॅथचा नेमका काय सिलेबस आहे, प्रिव्हियस इयरमध्ये काय काय विचारलं हे तुम्हाला इथे आता दिसणार. मॅथमध्ये संख्या पद्धती विचारलं होतं, शेकड्यावर विचारलेलं आहे. संख्या पद्धती म्हणजे नंबर सिरीज, शेकड्यावर म्हणजे पर्सेंटेज, सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, कार्ड काम, टाइम अँड वर्क. त्यानंतर वेगवेगळे अंतर, टाइम अँड डिस्टन्स, स्पीड. त्यानंतर रेल्वेवर प्रश्न आला होता प्रिव्हियस इयरमध्ये. नर्व टाकी किंवा बोट प्रवाह याच्यामध्ये पण नर्व टाकी किंवा पाईप अँड सिस्टम्स याच्यावर प्रश्न आला आहे. आता बोट व प्रवाह याच्यावर प्रश्न दिसला नाही वाटते, तरी मी टाकून दिले एक चॅप्टर. का टाकलं? कारण की हे इथं विचारलंय, नर्व टाकी विचारलंय, त्यामुळे बोट व प्रवाह याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो म्हणून मी ते टाकलेलं आहे. सरासरी की ॲव्हरेज याच्यावर प्रश्न आलेले आहे. गुणोत्तर प्रमाण किंवा रेशिओ अँड प्रोपोर्शन याच्यावर प्रश्न आले. नफा व तोटा, प्रॉफिट अँड लॉस याच्यावर प्रश्न आले. त्यानंतर सूट व कमिशन किंवा डिस्काउंट अँड कमिशन. त्याला वय, एज, मिक्सचर अँड एलिगेशन याच्यावर प्रश्न आले. त्यानंतर DI डाटा इंटरप्रिटेशन किंवा माहितीचा पुरेसापणा, माहितीचे सादरीकरण. ठीक आहे, डाटा इंटरप्रिटेशन. हे सगळे टॉपिक मी माझ्या ॲपवर जे आउट ऑफ मॅथ सिरीज चालवली आहे, आउट ऑफ मॅथ बॅच घेतली आहे, त्यामध्ये 40 टॉपिक्सपैकी हे सगळे टॉपिक मी इन्क्लूड केलेले आहे. हे सगळे टॉपिक तुम्हाला माझ्या याच्यावर भेटून जाईल. आता हे जे DI दिसत आहे इथे एकच मी चॅप्टर लिहिलं ना, ॲक्च्युअलमध्ये याचेच मी 4 चॅप्टर बनवले आहे सेपरेटली. DI कोणकोणते? स्तंभालेख, वृत्तालेख, रेखालेख, आणखी कोणता तरी एक लेख आहे वाटते. कोणता लेख आहे मला एक पाहू द्या.
हे बघा मॅथची बघा रेखालेख, हे 4 सारणीलेख, वृत्तालेख, स्तंभालेख आणि रेखालेख DIचे मी सेपरेटली 4 बनवले. आणखी कोणकोणतं मिश्रण तर आहेच, हे आहे याच्यावर प्रश्न विचारलेले आहे, याच्यावर प्रश्न विचारला आहे. चला बघा एवढ्या याच्यावर प्रश्न विचारले आणि याच्यावर प्रश्न विचारला नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, काळवं काम, वेगवेळ, रेल्वे, नवटाकी, गुणोत्तर प्रमाण, सूट व कमिशन याच्यावर प्रश्न विचारले. ठीक आहे, याच्यावर प्रश्न मी ॲड केले स्वतः. हे प्रश्न मला दिसला नाही बोटवर प्रवाहावर, परंतु मी स्वतः ॲड केला आहे कारण की नव्वद टाकीवर विचारलं तर ऑब्व्हियसली समोर तुम्हाला बोट व प्रवाह पण विचारू शकते. ठीक आहे, जे चॅप्टर आणि बघा संख्या पद्धती आहे ना, पूर्णच्या पूर्ण इथपर्यंत चॅप्टर जे संख्या पद्धतीमध्ये येते. ठीक आहे, चला हे सगळे चॅप्टर मी शिकवले आहेत. हे बघा संख्या पद्धतीच्या आतमध्ये 7 चॅप्टर आहे, त्याला सेपरेट करून मी एक टॉपिक करून मी सेपरेट शिकवलं आहे. सोबत याचं ओव्हरलुक म्हणजे याचं वरवरचं पण शिकवलं आहे संख्या पद्धती चॅप्टरमध्ये. ठीक आहे, हे पूर्ण संख्या पद्धती एक सिंगल चॅप्टर मी शिकवलं आहे. सोबतच संख्या पद्धतीच्या आतमध्ये पण जे चॅप्टर येते ते सगळे मी इथे शिकवलेले आहे. ठीक आहे, बघा हे 7 चॅप्टर बघा आणि संख्या पद्धती हे, चला हे सगळं तुम्हाला शिकवलं आहे. आता हे संख्या पद्धतीच्या आतमध्येच माझे सुरुवातीचे 7 चॅप्टर आहेत. सोबतच तुम्हाला DI सांगितलं ना, बघा मी 4 टॉपिक शिकवले DIवर. ठीक आहे, चला झालं तुमचं मॅथ झालं. स्क्रीनशॉट काढा आता. रिझनिंगचा सिलेबस, मॅथचा सिलेबस ओके झाला. आणि मी सगळं मॅथ रिझनिंग माझ्या लेक्चरमुळे तुमचं कव्हर होऊन जाते. रिझनिंग माझ्या यूट्यूबवर मी शिकवून दिलेलं आहे, मॅथ ॲपवर माझ्या बॅच आहे. ठीक आहे, चला GKचा सिलेबस बघा आता. GK मध्ये कशा प्रश्न येते ते बघा आता. करंट अफेअर्स नॅशनल अँड इंटरनॅशनल, जिओग्राफी इंडिया आणि महाराष्ट्र दोन्हीवर तुम्हाला फोकस करावा लागेल. हिस्ट्री इंडिया आणि भारत आणि जगमनाचं वर्ड, पॉलिटी इंडियन पॉलिटी याच्यामध्ये MH नाही करायचं बरं, महाराष्ट्र नाही करायचं, MH नाही करायचं. हिस्ट्रीमध्ये पण MH नाही करायचं, महाराष्ट्र नाही करायचं. इकॉनॉमिक्सवर आहे, सायन्स आहे, इन्व्हायरमेंटल इश्यू म्हणजे काय तर तुम्ही त्याला EVS म्हणता, पर्यावरण. शक्यतो पर्यावरण तुम्ही करंटला सोबत धरून करा झाले. एवढ्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला प्रश्न विचारले होते. आता बघा इंग्लिशमध्ये काय तर एक व्होकॅब, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसतात. व्होकॅबमध्ये कशावर तर सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स आणि फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. बघा व्होकॅबमध्ये मोस्टली तुम्हाला या 4वर मला प्रश्न दिसलेले आहे. जास्त फोकस व्होकॅबवर केलेला आहे. ठीक आहे, ग्रामरमध्ये फक्त आणि फक्त ॲक्टिव्ह पॅसिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. आता हे सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय तर एका प्रकारामधील वाक्य तुम्हाला दुसऱ्या प्रकारामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, कसं त्याने काय संयुक्त वाक्य, साधे वाक्य, केवळ वाक्य, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला कंपाऊंड सेंटेन्स वगैरे, सिंपल सेंटेन्स. अरे यार थोडं कंपाऊंड सेंटेन्स आणि मला वाटतं ते मिक्स आहे ना, मिश्र वाक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते. चला हे समजून गेले तुम्ही कोणता आहे तर सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि मिश्र वाक्याला इंग्लिशमध्ये मिक्स म्हणते काय म्हणते. थोडं चेक करून एकदा, थोडं विचारलो मी. माझं नॉलेज चेक करू नका बरं, मी ऑलरेडीच तुम्हालाच माहीत नाही, आम्हाला कसं काय सांगताय. मी स्वतः जेव्हा माझ्याकडे माझी वेळ होती, माझ्याकडे जॉब नव्हता, तेव्हा मी इंग्लिशमध्ये 25 पैकी 23 मार्क घेतले. 23 मार्क घेतले. ठीक आहे, 25 पैकी 23 प्रश्न बरोबर आले तलाठीमध्ये. ठीक आहे, मराठीमध्ये एकदा 25 पैकी 22 घेतले आणि एकदा 25 पैकी 23 मार्क घेतले. ठीक आहे, जेव्हा माझी वेळ होती किंवा माझ्याकडे जॉब नव्हता, काही नव्हतं, जॉबलेस होतो, तेव्हा मी माझा हा स्कोर घेतला. आणि मॅथमध्ये पैकीच्या पैकी मॅथ रिझनिंग पैकीच्या पैकी मार्क्स घेतले. ठीक आहे, GK मध्ये पण चांगले स्कोर आहे माझा, 25 आहे 30 पैकी. चांगला स्कोर नाही का,
23 स्कोर आहे 30 पैकी. हा ठीक आहे, हा ॲव्हरेज स्कोर आहे, पण हा चांगला स्कोर आहे. 25 पैकी जी केमध्ये 30 घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये, ज्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे अशी टॉपिक असते, करंट किती वाचा काही संपत नाही. ठीक आहे. हे असे, आता हे टॉपिक तुम्हाला नव्हतं ना, तरी हे असे टॉपिक्स करंटसारखे. हे बघा, याच्यामध्ये स्टॅटिक जी के नावाचा प्रकार असतो. जॉग्राफीमध्ये स्टॅटिक जी के एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये जॉग्राफीचे प्रश्न विचारले जाते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जी केमध्ये जास्तीत जास्त मार्क्स करणं थोडं हार्ड जाते. तशा कंडिशनमध्ये माझ्या वेळेस मी घेतलेले मार्क आहे. ठीक आहे. चला इथे बघून घ्या तुम्ही. ग्रामरमध्ये ॲक्टिव्ह पॅसिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारते. आणि कॉम्प्रिहेन्शनमध्ये पॅरेग्राफवर क्वेश्चन विचारले जाते. एक पॅरेग्राफ दिला जाईल तुम्हाला, त्या पॅरेग्राफवर 3 किंवा 5 प्रश्न तुम्हाला विचारले जाईल एका पॅरेग्राफवर. ठीक आहे. आता मराठीमध्ये सेम इंग्लिशमध्ये जसं विचारलं जवळपास 80% तसंच रिपीट होईल मराठीमध्ये. ठीक आहे. शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार व म्हणी. चला एवढं तुम्हाला इथे विचारल्या जाईल. व्याकरणमध्ये काळ, रिकामी जागा भरा, शब्दांचा योग्य वापर करा, युसेज ऑफ वर्ड. ठीक आहे. शब्दांचा योग्य वापर करा, साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. ठीक आहे. चला आता याचंच इंग्लिशमध्ये काय काय तुम्हाला सांगतो आता इथे. तर इंग्लिशमध्ये तुमचं हे होतं, हे होतं, हे होतं. ओके. त्यानंतर व्याकरणमध्ये तुम्हाला हे होतं. ठीक आहे. चला उतारे मराठीमध्ये पण जसं इंग्लिशमध्ये आहे तसंच मराठीमध्ये पण उतारे आहे. आणि उतार्यावर तुम्हाला 3 ते 5 प्रश्न विचारले जाईल एका उतार्यावर. ठीक आहे. जवळपास मराठी आणि इंग्लिशचं जे मराठी तुम्ही शिकतात तेच तुम्हाला इथे शिकायचं आहे. आता रिकामी जागामध्ये याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण एका गोष्टीसाठी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्याकरण वाचावं लागेल. ठीक आहे. व्याकरण वाचावं लागेल, खास करून शब्दांच्या जाती. मराठीमध्ये शब्दांच्या जाती तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे. हे कुठून काढलं मी, तर प्रॉपरली प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून. आणि मी ॲनालिसिस करूच लागलो आहे. ठीक आहे. त्यामुळे माझं ॲनालिसिस तुम्ही बेस्ट मानू शकता. कम्प्युटर नॉलेजचा तुम्हाला मला काय काय दिसले ते सांगतो. फंडामेंटल ऑफ कम्प्युटर, फंडामेंटल ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचं थोडंसं बेसिक नॉलेज आहे सगळ्या गोष्टी इथं. आणि हार्डवेअर ऑफ कम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम, MS विंडो, आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पॉवर पॉईंट आणि एक्सेल इत्यादी प्रकारचे तुम्हाला इथे प्रश्न. आणखी एक नवा टॉपिक आहे, बरोबर, इंटरनेट युसेज. ठीक आहे. इंटरनेटचा वापर, युसेज. चला इत्यादी गोष्टींवर तुम्हाला कम्प्युटर नॉलेजमध्ये प्रश्न विचारले जाईल. हे पूर्ण सिलेबस तुमचा बनवून दिलेला आहे. आता बस याच्यावर जास्त फोकस करा, एवढ्या गोष्टीवर जास्त फोकस करा. जवळपास तुमचं 90% फोकस तुमचं या टॉपिकवर पाहिजे. ठीक आहे. 90% फोकस तुम्ही जो करता त्याच्या 90% फोकस तुम्हाला या टॉपिकवर पाहिजे. ठीक आहे. मी जे टॉपिक सांगितले ते टॉपिक तुम्ही इथे आवर्जून करा. हे का सांगत आहोत, कारण की याच गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहे. आणि आज रोजी मला 3 जॉब माझ्या हातामध्ये. ठीक आहे. आजपर्यंत मी 3 एक्झाम क्रॅक केलेले आहे अशाच गोष्टी करून. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंतचा व्हिडिओ माझा आवडला असेल. आणखी चॅनलवर 2 व्हिडिओ आहे. एक आहे मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, क्लर्क भरती. याची कोणकोणती व्हिडिओ आहे, एक व्हिडिओ संपूर्ण माहितीवाला माझ्या चॅनलवर ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल. आणि हा जो सिलेबसचा व्हिडिओ झालाच तुमचा सिलेबस, आणखी एक व्हिडिओ आहे जो की तुमचा स्ट्रॅटेजी नावानं असेल. ठीक आहे. स्ट्रॅटेजी नावानं एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, निश्चितच तुम्ही त्याचा पण फायदा घ्या, तो पण व्हिडिओ बघा. ओके. थँक्यू. चला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू. आणि चॅनलवर मोफत बुद्धिमत्ता सिरीज आहे आपली, ते तुम्ही ते क्लास घ्या, तुम्ही ते क्लास करा. ओके. आणि ॲपवरून ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ओके. थँक्यू.